हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? मी पहिला व्लॉग बघितला, तुम्ही त्याला प्रतिसाद दिला, लाईक केली, कमेंट केली, शेअर पण केलं, सबस्क्राईब पण केलं, त्यासाठी मनापासून आभार. आज मी दुसरा एक व्हिडिओ टाकत आहे, तो म्हणजे थोडासा घरगुती फूड चॅनलसारखा. माझा एक जो आवडता पदार्थ आहे KFC फ्राईड चिकन, तो मी आज करणार आहे. आज संडे आहे, घरातले पण घरीच आहेत, तर बोललो आज की KFC फ्राईड चिकन आपलं होममेड स्टाईलनी बनवावं आणि तुम्हाला पण दाखवा. तसं मी बनवलेलं आहे खूप वेळा, पण त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, कळेल की लाईक KFC किती इझी घरी बनवणं. तसं मी तुम्हाला दाखवेल. तर आत्ता वाजले आहेत 5. संध्याकाळची वेळ झाली, म्हणजे हा नाश्त्याचा टाईम. नाश्त्याच्या टाईममध्ये तर फ्राईड खायला मिळालं आणि चहाने तर मजाच वेगळी येते. तसं चला तुम्हाला दाखवतो KFC फ्राईड चिकन कसं बनवतात. आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा चॅनलला. चला आपण बनवायला जाऊया. तर मित्रांनो, आज आहे संडे. आज मी विचार करतो घरी KFC फ्राईड चिकन बनवायचं स्टाईलने, होममेडमध्ये. तुम्हाला मी मग त्याची रेसिपी शेअर करीन माझ्याकडून की मी बनवतो कसं, ते तुम्ही आज बघा. आणि आजचा व्लॉग हा त्यासाठीच असेल. एन्जॉय करा, मस्त करा. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय असेल कमेंट्स पण करा, जेणेकरून मला कळेल रेसिपीमध्ये काय चेंजेस हवेत की तुमच्याकडे काय आयडियाज असतील ते नेक्स्ट टाईम यूज करा. ओके, चला आपण रेसिपी बघा. आपण मैदा घेतो आहे चिकननुसार. आता मी चिकन घेतलेलं आहे विंग पीसेस, म्हणजे जे विंग्स म्हणतो त्याचं मी करणार आहे. KFC ऑलमोस्ट विंग्समध्येच असतात, तर मी हा ड्राय बॅटर यूज करतो आहे चिकनला कोट करण्यासाठी. म्हणजे फर्स्ट कोटिंग असते ते नॉर्मल मैदा असतो, त्याच्यामध्ये थोडंसं हे मीठ टाकलं आपण तिखट येण्यासाठी, हॉट अँड रेड चिली. तर याच्यात टाकली आपण जिरा पावडर थोडीशी. आता आपण याच्यात टाकणार आहे थोडीशी ब्लॅक पेपर. हे फक्त ड्राय कोटिंग आहे, त्यासाठी फक्त ब्लॅक पेपर टाकलं. तर याच्यासाठी आपण त्याच्यानंतर थोडंसं टाकणार आहे पेरी पेरीचं मिक्स. म्हणजे कोटिंगला कसं थोडंसं तिखटपणाने मस्तपैकी छानसा एक फ्लेवर कोटिंगला. ही झाली आपली पहिली कोटिंग, ज्याला बोलतो फर्स्ट ड्राय कोटिंग. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थर्ड कोटिंग, जी आपली मेन कोटिंग असेल. मेन कोटिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे मैदा. हे 2, हे 3, 4, 5 आणि 1 असा. हा झाला आपला थर्ड कोटिंगची मेन बॅटर असते. फ्लेवर जास्त असतात याच्यामध्ये. फ्लेवर येण्यासाठी पेरी पेरी सगळ्यात मेन. पेरी पेरीचा सॉस, आपला सॉस नाही पावडर म्हणतात. त्याच्यानंतर मग ऑरिगॅनो येईल. हर्ब्स म्हणतात त्याला, हे ऑरिगॅनो. ओके, हे ऑरिगॅनोच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, थोडा तिखटपणा येण्यासाठी हॉट अँड रेड चिली पावडर. त्याच्यानंतर गार्लिक मिक्स असतो हर्ब्स. थोडासा जिरा, ब्लॅक पेपर टाकलीच आहे ना आपण, थोडीशी ब्लॅक पेपर. ही झाली आपली फायनल सीझनिंग. जास्त करून याच्यामध्ये थोडंसं मीठ एक्स्ट्रा असं चवीनुसार. आणि थोडासा एक बोलतो इंडियन टेस्ट येण्यासाठी हा मिक्स आपला चिकन बिर्याणी मसाला, थोडासा गरम मसाला असतो. ही झाली आपली थर्ड कोटिंग. आता ही आपल्याला एक वेट बॅटर असतो. आता मी कढई घेतो तळण्यासाठी. ही आहे कढई. अशी थोडी खोलगटच हवी, जेणेकरून त्याच्यामध्ये चिकन आपल्याला नीट करता येईल. लावला आपण गॅस. आपली कढई गरम होईपर्यंत आपल्याला बाइंडिंग बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी एक अंड्याचं फक्त आपल्याला घ्यायचं आहे व्हाईट, फक्त
फक्त व्हाईट पोषून घ्यायचं आहे बघा असं. आपल्याला येलो नको अंड्यासाठी. त्याच्यामध्ये टाकली थोडीशी काळी मिरी. थोडंसं येलो पडलं चालतं, असं काही इश्यू नाही. काळी मिरी टाकली. थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पेरी पेरीची सिझनिंग घेतली. झालं. मग त्याला मग हा चमचा आपण घेतला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे बिस्लेरीचा चिल्ड सोडा टाकावा. थोडा म्हणजे असं त्याने मस्त बाइंडिंग बॅटर येतं. टाकावं. टाकल्यानंतर 1 चमचा त्याच्यात मैदा टाकायचा. 1 चमचा मैदा टाकला. 1-1.5 चमचा. तर त्याला मस्तपैकी असं मस्त बाइंडिंग करायची. असं ही झाली आपली कोटिंग झाल्याच्या नंतर गरम व्हायला ठेवलेलं आहे. याला मस्तपैकी हीट यायला पाहिजे. म्हणजे गरम म्हणजे टाकलं की असं फ्राय व्हायला पाहिजे. ते गरम होईल तोपर्यंत आपण ड्राय कोट करून घेऊ. इथे मी मस्तपैकी चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. या मॅरिनेशनमध्ये मी यूज केलेलं आहे धुताना 1 टेबलस्पून विनेगर. मीठ टाकून पाण्यामध्ये छान धुवून घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अमूलचं ताक, जे अमूल मस्त ताक आहे ते टाकलं आहे. त्याच्यानंतर लाल तिखट, पेरी पेरीचं सॉस, सोया सॉस, जिंजर गार्लिक पेस्ट, चवीनुसार मीठ म्हणजे ब्रायनिंगसाठी. त्याला मस्त एक आतमध्ये रस जाण्यासाठी. अर्धा ते 1 तास छानसं त्याला असं मुरत ठेवलं. त्याचं मुरून झालेलं आहे. त्याला आपण असं घेऊन फर्स्ट बॅटरचं बाइंडिंग असं घ्यायचं. याच्यात काढून घ्यायचं सगळं. चिकनमध्ये कसं पाणी बिणी असेल तर निसरून जाणार. आणि मी एका याच्यात घेतलं, याच्यात काढून छान एका प्लेटमध्ये. हे द्यायचं ठेव. पुढे घ्यायचं. जो पहिला बॅटर आहे ड्राय बॅटर, आपण त्याला बोलतो ड्राय. हे बघा. आपलं सगळं रेडी झालेलं आहे KFC स्टाईलमध्ये बघा. त्याला मस्त असे धागे दोघे आलेले आहेत. त्याला आपण असं एक करून सोडून द्यायचं. असं सोडायचं, असं सोडायचं, असं सोडायचं, असं सोडायचं आणि तिथं टाकायचं. समजा तिथं टाकायचं. जास्त त्याच्यामध्ये पॅनमध्ये भरवायचं नाही. जेवढं भरतं तेवढंच भरवायचं. राहिलेले आपण साईडला ठेवून देऊ. हे बघा मस्त बॉइलिंग येते. कर एका टाईमला कसं 4 ते 5 केलेली बरी. जास्त 7 ते 8. आता आमची कढईची हाईट आहे ती बऱ्यापैकी आहे. असं पुढं तेल एवढं पाहिजे यूज करायला की त्याच्यामध्ये ते भुटलं पाहिजे तरच ती मजा आहे. आता हे बॉईल होताना एक रोल बघा. याचा अर्थ असं की आपलं बॅटर एकदम व्यवस्थित लागलेलं आहे. तिथे सुटत नाही. मी तुम्हाला हलवून दाखवून बघतो. तरी खालती येतो आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही हलवलं तर बॅटर तुटलं तरी चेक करायचं की ऑलमोस्ट झालं आहे की नाही.
हां हे बघा, हे बघा, हे बघा, बघा, ले घे घे घे, हे बघा बघा, टेक्स्चर बघा, सेम KFC टेक्स्चर, सेम KFC टेक्स्चर. ते जरा जास्त गरम झालेलं तर ते आपण मॅनेज करून घेऊ. हे बघा, हे बघा, हे बघा, KFCचं टेक्स्चर बघा. हेच आपलं KFC आणि फ्राईड चिकन. हे चिकन कसं चिकन हे 2 ते 3 जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटं शिजवून जातं. तर ऑलमोस्ट आपण मिडियममध्ये जेव्हा ठेवतो तर चांगलंच होणार. आवाज येतो तयारीसाठी काढण्यासाठी आमची तयारी चाललेली आहे. मस्त जाळी घ्यायची. मस्त त्याला गोल्डन ब्राऊन आणेपर्यंत, कलर येईपर्यंत मस्त फ्राय करायचं. एकदा त्याला चारी साईडने फिरवलं की त्याला खूप होण्यासाठी सोडून द्यायचं 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर. हे बघा मित्रांनो, ऑलमोस्ट चिकन हे ऑलमोस्ट झालेलं आहे. त्याला जो फ्लेवर आणि ते बघा कोटिंग पाहिजे KFC बघा ऑलमोस्ट अशी क्रंची फ्लेवर आलेलं आहे. आता त्याला फक्त एखादा मिनिट अजून करून थोडंसं म्हणतात असं शिजला पाहिजे राहतं ज्युसी राहण्यासाठी. पण जाळायचं नाही आपल्याला, थोडं फक्त टेक्स्चर आता गोल्डन ऑलमोस्ट आलेलं. जो हे आजूबाजूचे बबल स्लो होती, तेल दिसायला लागलं आता आपण तिथं शिजलेलं आहे. ते ऑलमोस्ट झालेलं आहे. त्यामुळे आपण काढणारच आहे. हे बघा मी काढून दाखवतो. जायचं आणि बघा टाकलं. आवाज आहे का? किती हा हे झालं क्रंची. तसे आपण बाकीचे पण काढून घेऊ. गॅस स्लो करूया. KFC स्टाईल सेम. याला आपण जे उरलेले आहेत चिवाले त्यांना आपण याच्यात सोडून देऊ. आहेत पॅटर्नमध्ये ते पण त्याला आपण मस्त शिजवून मारूया. टॉस करतो आपण. जे झालेले जे आहेत ना क्रिस्पीचे ते आपण टाकूयाचे. आवाज आहे का? त्याच्यानंतर जी पेरी पेरीची सिझनिंग असते सॉस ती आपण याच्यात टाकली तर असं टॉस दिला. प्रॉपर झालेले सिझनिंग्स प्लेटमध्ये काढू. मस्तपैकी असं प्लेटमध्ये काढू. टेक्स्चर बघा, फक्त टेक्स्चर बघा सेम KFCचं फ्राईड चिकन सेम. वर मी आता खाऊन दाखवीलच. असं घ्यायचं. जी टेस्ट आली आहे सेम KFC सारखी आहे. जे आपण बाहेर करतो सेम तशीच आहे. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा. बघा मी जसं केलं तसं साईडला टाकेलच काय केलं काय नाही. मी चेक करून सांगा. हे बघा किती ज्यूसी आहे बघा. ज्यूस कसा येते बघा. तेवढंच आहे. ते येईन माझ्या फॅमिली मेंबरला खायला देणारच आहे. त्यांचा रिव्ह्यू ऐकू त्यांना कसं आवडतं. ओके चला थँक्यू.